विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही एकटेच तणावात नाहीये. जास्तीत जास्त मुलं ही तणावात आहेत. टेन्शन सगळ्यांना आहे. करिअरचा प्रश्न आहे ना, की तो सी पेपर कसा असेल? मी कसा अटेम्प्ट करेन? माझा स्कोर किती होईल? पर्सेंटाइल कसं मिळेल? रँक किती येईल? आणि मला माझं ड्रीम कॉलेज मिळेल का? सगळ्यांना ड्रीम कॉलेज हवंय का? करिअरचा प्रश्न आहे ना. होय, बरोबर आहे. तुमचं काही चुकीचं नाही. पण तुम्ही चुकताय कुठं सांगू का? हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर क्लिअरली अर्धा पाऊण तास एका फॅमिली बरोबर, मी स्टुडंट बरोबर डिस्कशन करत होतो. माझ्या ऑफलाईन क्लासचा स्टुडंट नाहीये. पण ठाम आहे, की मी आज यावर्षी एक्झाम देणारच नाहीये. माझा अभ्यास परफेक्ट नाहीये. नाहीये परफेक्ट अभ्यास, मला ड्रॉप घ्यायचाय. त्यांच्याशी बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, की शेकडो मुलं अशी असू शकतात, की त्यांच्या मनात सुद्धा हे येत असेल, की माझा तर होत नाहीये, माझं झालेलं नाहीये, मला चान्स हवाय, नेक्स्ट इयर मी प्रॉपर करेन. मग अशा सगळ्या मुलांना हात जोडून रिक्वेस्ट आहे, की तुम्ही चुकताय. हे असं नका करू. हे अतिशय चुकीचं डिसिजन आहे. मग शेवटी डिस्कशनचा शेवट खूप छान झाला. तोच तुमच्याशी डिस्कस करायचा आहे. मग शेवटी मी तुम्हाला सांगतो काय ठरलं, की 5 दिवस घ्या. ओके. आणि या 5 दिवसात जीव तोडून अभ्यास करा. तुमचा स्कोर 80-90 होतोय ना, 70-80 पर्यंत पोहोचलाय ना तुम्ही, तर लगेच मॉक टेस्ट देऊ नका. 4-5 दिवस अशी तयारी करा. बघा की 16 तारखेला तुमचा 15 तारखेला तर तुमची टेस्ट असेल. ठीक आहे 15 तारखेला आणि आज 8 तारीख असेल. 7 दिवसाचा वेळ असेल तुमच्याकडं, तर त्याला 2 पार्टमध्ये डिव्हाईड करा आणि या ठिकाणी तुम्ही मॉक टेस्ट द्या. ती तुमची फायनल एक्झाम आहे समजून तयारी करा. माझं ऐका, बघा किती जादू होईल सांगतो, लक्षात घ्या. चला 12 तारीख डिसाईड करू ना आपण, 12 तारीख. 12 तारीख किंवा 11 तारीख करूया आपण बरं का. कारण 12, 13, 14 मला पुन्हा प्रॉपर रिव्हिजनला हवेत रे. प्रॉपर रिव्हिजन हवे त्यावेळेस मला. म्हणजे 11 तारीख डन. 11 तारखेला एक फुल लेंथ टेस्ट द्या तुम्ही. काही सोर्स वापरा पण द्या. पण ते तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, की 8 तारखेला ज्या लेव्हलला तुम्ही आहेत आज, समजा तुम्ही 80 पर्यंत जाताय. तर तुमचं टार्गेट ठेवा, की इथं तुम्ही 100 क्रॉस तर केलंच पाहिजे. 110 पण क्रॉस केलं पाहिजे. जर तुम्ही असं म्हणू नका, "सर माझं 200चं टार्गेट आहे." रिअॅलिटी प्रमाणे विचार केला पाहिजे. पण तसं जर अचीव्ह झालं, इथं तुम्ही 100 प्लस पर्यंत गेला ना, तर तुमचा कॉन्फिडन्स एक्स्ट्राऑर्डिनरी वाढणार आहे. आणि असा विचार सुद्धा मनात आणू नका, स्कोर कमी झाला तर. स्कोर कमी झाला तर असा विचार सुद्धा मनात आणू नका. तो होऊ शकत नाही कमी. स्कोर वाढणारच आहे. पण या लेव्हलला तुम्ही पोहोचल्यानंतर पुढचे 3 दिवस प्रॉपर रिव्हिजन करणार आहे तुम्ही आणि 15 तारखेच्या टेस्टला तुमचा स्कोर नक्कीच चांगला येणार आहे. कारण ती ती 15 तारखेला जशी तुम्ही तयारी करणार होता ना, तशी तर आपण 11 तारखेलाच केली ना तयारी. त्यामुळे तुम्ही ड्रॉपचा विचार ॲट एनी कॉस्ट मनात आणू नका. त्याच्या पाठीमागचं पण कारण आहे सांगतो. त्याच्या पाठीमागचं कारण आहे. चला 15 तारखेला तुमची पहिली पहिलं म्हणतो सीईचा पहिला अटेम्प्ट झाला. मग 15 तारखेला पहिला अटेम्प्ट झाल्यानंतर 15 तारखेला रेस्ट आहे आपल्याला. पण सेंटर दुसऱ्या गावाला असणार आहे, तर जाण्यात वेळ जाणार आहे. मी क्लिअर 2 दिवस वेळ देतो. या 2 दिवसात मोबाईल पण बाजूला ठेवून टाका. ओके. प्रॉपर रेस्ट घ्या. झोप पूर्ण करा. कारण मला माहिती आहे 3 दिवसात तुम्ही कुठून अभ्यास केलेला असणार आहे आणि 18 तारखेपासून पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात करा. अरे पहिल्या अटेम्प्टलाच तुम्ही 100 क्रॉस केलंय. 100 म्हणजे 95 क्लोज टू 95 पर्सेंटाइल. मग आता दुसऱ्या अटेम्प्टला पुन्हा 1 महिना वेळ असणार आहे. मग एका महिन्यात नाही का होणार अभ्यास? कसा होणार नाही ते मला सांगा. 100% होणार, लक्षात घ्या. मग त्यावेळेस तुमचा स्कोर का नाही 99 जाणार? जाणारच. मला बऱ्याच मुलांचं काउन्सिलिंग केलंय. बोलून घसा दुखतोय म्हणूया आपण. बरीचशी मुलं विनाकारण या गोष्टीत अडकून बसलेत. आता राहू दे, आता होऊच शकत नाही. मला काही जमतच नाही. डोक्यातून काढून टाका. बरं सर, तुम्ही म्हणताय 80-90, मी तर इथं 40 वरच अडकलोय. अरे तू आता 40 वर अडकलाय. बरं. आहे की मुलं कमी स्कोर असणारी आहेत. पण 40 चे तू 50 कर, 50 चे 70 कर ना. पहिल्या अटेम्प्टला. आणि दुसऱ्या अटेम्प्टला तू 70 चे 110 पर्यंत पोहोचल्यानंतर 90-95% येईल ना. आणि असेही तुम्ही 40 मार्काचे स्टुडंट असाल, तर पुढल्या वर्षी जादू नाही होणार. यावर्षी चुका केल्यात म्हणून एवढा स्कोर कमी होतोय आणि या 2 महिन्यात पुन्हा तीच चूक करून तुम्ही अभ्यासच करणार नसाल ना, तर काही उपयोग नाही. आणि सांगतो, ड्रॉप घेणं सुखाचं नाहीये. बिलकुल नाहीये. प्रचंड मानसिक त्रास त्यावेळेस सहन करावा लागतो. तणाव असतो तो वेगळाच असतो, लक्षात घ्या. आणि सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत, हे लक्षात घ्या. ड्रॉपर्समध्ये सुद्धा चांगला रिझल्ट असण्याचं प्रमाण पर्सेंटेज कमीच आहे. ड्रॉप घेऊन सुद्धा पुन्हा कमी पडले अशी बरीचशी मुलं असतात. कारण हे ड्रॉपर्स शेवटपर्यंत टिकतच नाहीत. माझा अनुभव आहे. 9चे 9 दिवस जोरात सुरू करतात आणि पुन्हा हायच निवांत.
तर सवयच आहे ना निवांत राहण्याची. त्यामुळे तुम्ही विचार करा मी काय सांगतोय ते. मनात ड्रॉप घ्यायचा चुकून देखील विचार आणू नका. सेकंड अटेम्प्ट देवाच्या कृपेने मिळालाय आपल्याला आणि तो सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे. ओके. मग हा व्हिडिओ थांबवतोय इथं मी. टार्गेट सेट करा. मॉक टेस्ट एकच द्या आणि ही फायनल मॉक टेस्ट असणार तुमची म्हणूया आपण आणि त्यात स्कोर तुमचा इम्प्रूव्ह करा. ऑल द बेस्ट.